अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, शहराचे आमदार भोसरीचे महेशदादा लांडगे, चिंचवडचे शंकर भाऊ जगताप, अमितजी गोरखे, उमाताई खापरे, शहराध्यक्ष बापू काटे आणि भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे आमदार अण्णाभाऊ बनसोडे आणि धन्यवाद त्यांचा कायम विसरच त्याबद्दल माफी करा. श्रीरंगप्पा बारणे, सर्व शहर आणि नवनिर्वाचित नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आमचे गटनेते प्रशांत भाऊ शितळे, शहराध्यक्ष बापू काटे, आमच्या उपमहापौरताई शर्मिलताई बाबर आणि सर्व अभिषेक भाऊवर प्रेम करणारे सर्व त्यांचे सहकारी, सर्व पत्रकार बंधू, सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आता सुरुवाताईंनी, संदीप भाऊंनी, भाऊसाहेबांनी सांगितलं की चांगल्या कामात ते नेहमीच आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याला प्रोत्साहन देऊन सर्व कामात अग्रेसर राहतील. पण ज्या चुकीचे काम आहेत त्यांना ते सपोर्ट करणार नाही किंवा त्यांना मागे घालण्याचा प्रयत्न केला त्यांना विरोध करणार आहे. तर पहिल्या सर्वसाधारण जीबी मध्ये आपण ज्या काही महत्वाच्या सूचना मांडल्या त्यापैकी 5 सूचना महत्वाच्या आयुक्तांना केल्या होत्या. त्यापैकी एक महिलांची रात्रीची शिफ्ट बंद करायची होती, ती बंद केली आहे. त्याच्यानंतर अभय योजनेची महत्वाची सूचना होती, ती काल कार्यान्वित झालेली आहे. आणि एक अधिकारी होता अग्निशमन दलाचा, तो सर्वांना त्रास देत होता, शहरातील नागरिकांना, नगरसेवकांना. त्याचे अधिकार काढून ते सगळ्या क्षेत्रीय कार्यांना समान वाटप केलेले आहे. महत्वाच्या 2 सूचना राहिल्या, त्याच्यातला पाणी विभाग आहे. पाणी विभागाचा ठेकेदार पण इलिमिनेट केलेला आहे. 15 दिवसात नवीन ठेकेदार, सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचंही काम लवकरात लवकर चालू करायचं आहे. आणि एक सूचना राहिली ती भटक्या कुत्र्यांची, त्याच्यावर कार्य सुरू केलेलं आहे पशु वैद्यकीय खात्याने. सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अंतर्गत जागेमध्ये जागा भेटलेल्या नाही, परंतु 4 ते 5 क्षेत्रीय कार्यालयामध्ये जागा भेटलेल्या आहेत आणि कर्मचारी सुद्धा भेटलेले आहेत. त्याच्यात लवकर काम चालू होईल. आणि महत्वाच्या ज्या सूचना आपण केल्या त्या मागच्या जीबीला, त्या विकास आराखडा बाबतीत आणि ज्या प्रशासकीय काळात गैरव्यवहार झाले त्याची एक श्वेतपत्रिका काढणे, ते पुढच्या जीबीला मी त्या सूचना करून टाकेन. त्यामुळे एक सर्व समावेशक आणि स्वच्छ कारभार आणि प्रशासकीय कामांना गती देण्याचा कारभार इथून पुढच्या काळात नक्कीच केला जाईल. आणि भाऊसाहेबांचं, सुरुवाताईंचं, संदीप भाऊंचं, अभिषेक भाऊंकडून जी अपेक्षा आहे की त्यांनी या शहराला अभिषेक घालावा, विकास रूपी अभिषेक घालावा, तो नक्कीच पूर्ण करण्यात येईल. आत्ताच आम्ही चर्चा करत होतो, तुषार भाऊ इंगेंनी एक खूप चांगला विचार त्या ठिकाणी मांडला. जरी निधीची कमतरता भासली तरी ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, मग ते क्षेत्र कुठलाही असू, क्रीडा असू, आरोग्य असू, शिक्षण असू, वैद्यकीय असू किंवा महसूल विभाग असू, स्थापत्य असू, आपण सर्व विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष सर्व एकत्रित येऊन प्रत्येक क्षेत्रावर कार्य करण्यासाठी एक समिती नेमू. जसं भाऊसाहेबांना कला क्षेत्रात खूप ज्ञान आहे, त्यांचा अनुभव आहे दांडगा, कला सांस्कृतिक क्षेत्र निर्माण करू आणि ज्या समित्यांची निवड झाली त्यालाच एक वैचारिक दिशा देणं आणि त्यांना गाईड करणं, यासाठी त्या क्षेत्रात अनुभव असणारे किंवा त्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणारे मनापासून नगरसेवक त्यांच्या जोडीला देऊ. आणि कशा पद्धतीने सर्व संकटांवर मात करून आपल्याला या शहराचा विकास, सर्वांगीण विकास साधता येईल त्याकडे आपण जास्त लक्ष देऊ. या बाबतीत सर्व नगरसेवक, सर्व नागरिक मनापासून आपल्या सोबत आले तरच हे शक्य आहे. आणि मला खात्री आहे आपण सर्वजण एकत्रितपणे या शहराच्या सर्वांगीण विकासात आम्हाला सर्वांना साथ देसाल, त्याबद्दल मला कुठलीही शंका नाही, चुकीचा गैरसमज नाही. आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि अभिषेक भाऊंना मनापासून शुभेच्छा देताना स्थायी समितीचे जे काही सदस्य आहेत त्यांना आपण सामावून घेऊन आपल्या बजेटवर उपसूचना ज्या येणार आहेत इथून पुढे त्याचाही योग्य पद्धतीने आपण त्या सर्वांना न्याय देण्याचा मिळून प्रयत्न करू अशी विनंती करतो आणि आपण आपले आभार प्रदर्शन करावे ही विनंती. आज महापौरांनी पुन्हा आश्वस्त केलेलं आहे. महापौर जेव्हा स्थायी समितीमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी 3 कामं पूर्ण केलेली, 2 कामं राहिली, त्याच्यात श्वेतपत्रिका एक आहे आणि भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टरच्या संदर्भात विषय राहिलेला आहे, तर ते येणाऱ्या काळामध्ये त्याची सुद्धा अंमलबजावणी करणार आहेत.